Hello all. In this video, we are going to see how we can perform the practical number 1 of subject Industrial Engineering and Quality Control. The practical number 1 is analyze the motions involved in machining operation of the given job. या प्रॅक्टिकल मध्ये आपण काय बघायचं आहे की जे मोशन्स इन्व्हॉल्ड आहेत किंवा मेथड स्टडी म्हणजे काय बघायचं आपल्याला मेथड स्टडी कशी करायची आहे. ठीक आहे, त्याचे स्टेप्स कुठले कुठले आहेत. स्टेप्स कुठले कुठले आहेत मेथड स्टडी मध्ये. एक तर सिलेक्ट, रेकॉर्ड, एक्झामिन, डेव्हलप अँड इव्हॅल्युएट, डिफाइन, इन्स्टॉल अँड मेंटेन. प्रॅक्टिकल आउटकम काय आहे की अप्लाय मेथड स्टडी अप्रोच टू अनालाइज द मोशन्स इन्व्हॉल्ड इन मशीनिंग ऑपरेशन ऑफ द गिवन जॉब. प्रॅक्टिकल आउटकम काय आहे, अप्लाय मेथड स्टडी अप्रोच टू अनालाइज द मोशन्स इन्व्हॉल्ड इन मशीनिंग ऑपरेशन ऑफ द गिवन जॉब. मिनिमम थेओरेटिकल बॅकग्राऊंड काय रिक्वायर्ड आहे किंवा थेरी हे प्रॅक्टिकल करण्यासाठी आपल्याला थेरी स्टुडंटला थेरी कुठली माहित पाहिजे. तर कुठले आहे स्टेप्स ऑफ मेथड स्टडी. स्टेप्स काय आहेत, सिलेक्ट, रेकॉर्ड, एक्झामिन, डेव्हलप, डिफाइन, इन्स्टॉल आणि मेंटेन. these are the 7 steps in method study. मग सिलेक्ट मध्ये काय करतोय की कुठली मेथड किंवा कुठल्या वर्कची मेथड, कुठल्या कामाची पद्धत आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे ती पहिला सिलेक्ट करायची आहे. ओल्ड मेथड कुठल्या पद्धतीने होतं, ठीक आहे, ओल्ड मेथड कुठल्या पद्धतीने होतं ते रेकॉर्ड करायचं आहे. रेकॉर्ड केलेलं एक्झामिन करायचं आहे किंवा स्टडी करायचं आहे. नवीन मेथड, जी नवीन मेथड मी इम्प्लिमेंट करणार आहे ती काय करायची, डेव्हलप करायची आहे. डेव्हलप केल्यानंतर इव्हॅल्युएट करायची आहे. इव्हॅल्युएट केल्यानंतर ती मेथड डिफाइन करायची आहे. डिफाइन कशासाठी की जे ती मेथड वापरून काम करणार आहेत, फॉर एक्झाम्पल वर्कर, तर त्या वर्करला कळण्यासारखं किंवा टू अंडरस्टँड द वर्कर वी हॅव टू डिफाइन दॅट न्यू मेथड, डिफाइन, इन्स्टॉल that method or install the new method. means न्यू मेथड जे इम्प्लिमेंट करणार आहे किंवा न्यू मेथड न काम करायला चालू करायचं आहे, दॅट इज इन्स्टॉल. आणि मेंटेन, मेंटेन मीन्स काय, त्याच पद्धतीने काम होतं का किंवा न्यू मेथड मी जे डेव्हलप केलेली आहे त्याच पद्धतीने तो वर्कर काम करतो का हे इन्स्पेक्शन करायचं आहे किंवा चेकिंग करायचं आहे, दॅट इज मीन बाय मेंटेन. these are the process of method study. मग मेथड स्टडी आपण रेकॉर्ड करतोय. मग रेकॉर्ड कुठल्या कुठल्या सिम्बॉल वापरून किंवा कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी वापरून करतोय. ऑपरेशन, स्टोरेज, डिले और टेम्पररी स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, इन्स्पेक्शन, ऑपरेशन अँड ट्रान्सपोर्टेशन. By using these activities and these symbols we have record that method. Okay. मग एक्सपेरिमेंटल सेटअप काय आहे की काय करायचं आहे की जो वर्कर आता काम करतोय किंवा एका मेथडनं, ओल्ड मेथडनं काम करतोय ते टोटल सगळं आपल्याला व्हिडिओ शूटिंग करून काय करायचं आहे, रेकॉर्ड करायचं आहे. आणि व्हिडिओ शूटिंग रेकॉर्ड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जी प्रोसेस चार्ट आहे, प्रोसेस चार्ट काय आहे ती ड्रॉ करायची आहे बाय सीइंग दॅट व्हिडिओ. म्हणजे पहिला व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे, तो वर्कर कसं कुठल्या पद्धतीने काम करतोय ते रेकॉर्ड करायचं आहे. आणि रेकॉर्ड केल्यानंतर जो व्हिडिओ तयार होणार आहे त्या व्हिडिओच्या मदतीने आपण काय करायचं आहे, प्रोसेस चार्ट तयार करायचा आहे. म्हणून काय म्हटलं, एक्सटर्नल सेटअपला आपल्याला काय लागणार आहे, व्हिडिओ रेकॉर्डर किंवा मोबाईलचा जो कॅमेरा आहे तो वापरून सुद्धा आपण काय करू शकतो, रेकॉर्डिंग करू शकतो. रिसोर्सेस रिक्वायर्ड, मग रिसोर्सेस कुठले कुठले लागणार आहेत, डिजिटल व्हिडिओ कॅमेरा. आता प्रोसिजर, फर्स्ट प्रोसिजर काय आहे, सिलेक्ट द ऑपरेशन टू बी स्टडीड और सिलेक्ट द ऍक्टिव्हिटी टू बी स्टडीड. पहिले ऍक्टिव्हिटी सिलेक्ट केली, ऑपरेशन सिलेक्ट केली. लिस्ट अँड चार्ट व्हेरियस मोशन्स परफॉर्म्ड बाय द ऑपरेटर. म्हणजे ऑपरेटर जे जे ऍक्टिव्हिटी करणार आहे ते काय केली, लिस्ट आउट केली. आयडेंटिफाय द प्रोडक्टिव्ह अँड आयडल मोशन. मग आता काय होणार आहे की ऑपरेटर मोशन्स करणार आहे किंवा त्या ऍक्टिव्हिटी जो ऑपरेटर करणार आहे त्या ऍक्टिव्हिटी मध्ये डिफरंट मोशन्स आहेत. ठीक आहे, मग त्यामधले मोशन्स कसे असणार आहेत, एकतर मोशन्स कसे असणार आहेत की ते लागणारे मोशन्स असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे ते मोशन्स केलं वर्करनं, ते मोशन्स केलं तरच ते काम होणार आहे, नाहीतर होणार नाहीये. म्हणजे हे काय आलं की जे मोशन्स आहेत ते प्रोडक्टिव्ह मोशन्स म्हणतात. ठीक आहे, किंवा मुवमेंट जे आहे,
मुवमेंट जी आहे वर्करची ते जर केली मुवमेंट त्या वर्करनं तरच ते काम होऊ शकतं. आणि दुसऱ्या प्रकारचं मुवमेंट काय असणार आहे की अनप्रोडक्टिव्ह मुवमेंट असणार आहे. म्हणजे त्यातनं वर्करला कुठल्याच प्रकारचा फायदा होणार नाहीये किंवा प्रोडक्टिव्हिटी काय होणार नाही, इन्क्रीज होणार नाहीये. हे दोन वेगवेगळे मोशन्स आपण फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे, जे प्रोडक्टिव्ह मुवमेंट आहेत आणि अनप्रोडक्टिव्ह मुवमेंट आहेत. त्यानंतर एलिमेंट द अननेसेसरी अँड नॉन प्रोडक्टिव्ह मोशन्स. मग जसं म्हटलं की प्रोडक्टिव्ह मुवमेंट वेळ करायचा आहे, नॉन प्रोडक्टिव्ह मुवमेंट किंवा मोशन्स वेळ करायचे. ठीक आहे, मग हे वेगळे केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे की जे नॉन प्रोडक्टिव्ह मुवमेंट आहेत, वर्कर विनाकारणच फिरतोय. ठीक आहे, विनाकारण फिरणे आहे वर्करचं. तर जे नॉन प्रोडक्टिव्ह मुवमेंट आहे ते आपण काय करायचं आहे, एलिमिनेट करायचं आहे. रिडिझाइन द प्रेझेंट ऑपरेटिंग प्रोसिजर्स. आपल्याला परत ते काय करायचं आहे, जी मेथड ओल्ड मेथड आहे ती नवीन मेथड रिडिझाइन करायचं आहे. impart necessary instructions to the worker so that they develop proper habit of cycles. म्हणून काय म्हटलं की ते वर्कर काय करायचं, वर्करला नवीन मेथड जी आहे ती नवीन मेथड सांगायची आहे. चेक वन्स अगेन द प्रोसिजर इन द लाईट ऑफ स्टेप्स अबोव. मग वर्करला मी जी नवीन मेथड सांगणार आहे त्या मेथडनं वर्करला मी काम करायला लावणार आणि त्या पद्धतीनं तो काम करतो का नाही हे चेक करायचं आहे. म्हणजे जी ऍक्टिव्हिटी आपल्याला स्टडी करायची ती सिलेक्ट करायची आहे, कुठले कुठले मोशन्स तो वर्कर करतोय ते फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर लिस्ट आउट करायचे आहे जे प्रोडक्टिव्ह मुवमेंट आहेत किंवा प्रोडक्टिव्ह मोशन्स आणि नॉन प्रोडक्टिव्ह मोशन्स. जे नॉन प्रोडक्टिव्ह मोशन्स आहेत ते एलिमिनेट करायचं आहे किंवा नॉन प्रोडक्टिव्ह मोशन्स एलिमिनेट करून टाकायचे त्यातनं. नॉन प्रोडक्टिव्ह एलिमेंट्स काय करतात, रिमूव्ह करायचे त्यातनं. आणि त्यानंतर आपल्याला नवीन मेथड डेव्हलप करायची आहे. नवीन मेथड काय करायची, आपल्याला वर्करला समजावून सांगायचं आहे आणि त्यानुसार तो काम करतो की नाही हे चेक करायचं. आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल कन्सिडर केलं. पहिला तो काय करणार आहे की रॉ मटेरियल स्टोर मधून घेणार आहे. त्यानंतर काय करणार आहे की तो स्टोर मधून मशीन वरती येणार आहे. मशीन मध्ये सीएनसी मशीनचं डोर ओपन करणार आहे, चॉक क्लॅम्प करणार आहे. क्लॅम्प केल्यानंतर मशीनिंग स्टार्ट करणार. आता मशीनिंग स्टार्ट केल्यानंतर समजा वर्करला एक हॅबिट असेल की तो काय करणार, मशीन चालू करतोय आणि दुसरीकडे फिरतोय, म्हणजे विनाकारण फिरतोय, इकडे तिकडे फिरतोय कंपनीमध्ये. आणि 1-2 मिनिटानंतर परत येतोय आणि जे जॉब झालेला आहे ते काढतोय, दुसरं जॉब लावतोय, परत तो फिरायला जातो. मग आता हे अननेसेसरी मुवमेंट कुठले आहे की जॉब लावल्यानंतर तो वर्कर विनाकारण फिरतोय कंपनीमध्ये, हे काय झालं अननेसेसरी मुवमेंट. मग ते अननेसेसरी मुवमेंट काय करायचे आपल्याला, किंवा हे जे मुवमेंट आहे ते नॉन प्रोडक्टिव्ह मुवमेंट आहे. म्हणजे काय की जॉब लावतोय मशीन वरती आणि काय करतोय की तो फिरतोय इकडं तिकडं बोलत फिरतोय किंवा कंपनीमध्ये अननेसेसरी मोशन करतोय किंवा अननेसेसरी मुवमेंट करतोय, ते आपल्याला काय करायचं, एलिमिनेट करायचं. त्यामुळे काय होणार, तिची जी एनर्जी आहे ती वाचणार आहे. कारण की अननेसेसरी मुवमेंट केल्यामुळे काय होणार, तिची एनर्जी काय होणार आहे, कमी होणार आहे. एनर्जी कमी झाल्यामुळं प्रोडक्शन वरती त्याचा इफेक्ट होणार आहे. त्यामुळं काय केलेलं आहे की अननेसेसरी मुवमेंट जी आहे वर्करची, मी काय केली, त्याला सांगितलं की ती एलिमिनेट केली किंवा त्याला सांगितलं की तू फिरू नकोस. त्यामुळे वर्करला मी एक नवीन मेथड सांगितली किंवा नवीन पद्धत सांगितली काम करण्याची की स्टोर मधनं जर कॉम्पोनंट आणलं मशीनवरती जर लावलं तर तू मशीनवरतीच राहा, विनाकारण तू फिरू नकोस. आधी जी मेथड होती काम करण्याची, तिची पद्धत जी वर्करची पद्धत जी होती, मी काय केली, ती रिडिझाईन केली किंवा डेव्हलप केली, इम्प्रूव्ह केली. की काय केलं की वर्करनं जर समजा स्टोर मधनं कॉम्पोनंट आणलं, जॉब आणलं, मशीनवरती लावलं तर मशीनवरतीच तो वर्करला राहण्यासाठी मी सांगितलं, विनाकारण फिरू नकोस म्हणून त्याला सांगितलं. म्हणजे काय केली, ओल्ड मेथड मध्ये मी इम्प्रूव्हमेंट केलं आणि वर्करला ती सांगितली. दिस इज अ प्रोसिजर फॉर मेथड इम्प्रूव्हमेंट ऑफ मेथड स्टडी. मग आता रिसोर्सेस यूज आपण काय केलं की व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं त्या वर्करचं की विनाकारण तो का फिरतोय किंवा तो काय काय ऍक्टिव्हिटी करतोय, काय काय मुवमेंट करतोय, हे जर मी व्हिडिओ शूटिंग केलं आणि व्हिडिओ शूटिंग केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की तो विनाकारण जॉब मशीनवरती लावल्यानंतर तो विनाकारण फिरतो. ठीक आहे, मग रिसोर्सेस कुठला वापरला आपण, जे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी आपण मोबाईल असेल किंवा व्हिडिओ कॅमेरा असेल ते आपण वापरलेलं आहे रिसोर्स. ऍक्च्युअल प्रोसिजर फॉलोड, जे प्रोसिजर
मॅन्युअल मध्ये दिलेले आहे तेच प्रोसिजर आपण फॉलो करायचे आहे. ठीक आहे. आता ऑब्झर्वेशन अँड कॅल्क्युलेशन. ऑब्झर्वेशन कॅल्क्युलेशन मध्ये काय दिलंय की फ्लो प्रोसेस चार्ट किंवा प्रोसेस फ्लो चार्ट, मेथड एक्झिस्टिंग ऑर प्रपोज्ड. आता एक्झिस्टिंग मेथड मी काय करणार आहे, ह्या टेबलच्या मदतीनं रेकॉर्ड करणार आहे. ह्या टेबलच्या पद्धतीने आपण काय करायचं, ह्या टेबलचा यूज करून आपण काय करायचे, त्याची जी मुवमेंट आहे, त्या वर्करची मुवमेंट आहे ती रेकॉर्ड करायची आहे. आता ते रेकॉर्ड करायची टेबल कशी आहे, ह्या केस मध्ये आपण बघितलं तर काय, कलेक्ट द ब्लँक फ्रॉम द स्टोअर, म्हणून मी काय केलं, उलटा ट्रायंगल इंडिकेट केला, स्टोअर मधून कलेक्ट करणार. ट्रान्सपोर्ट ब्लँक टू द मशीन शॉप, मशीन शॉपला ते ट्रान्सपोर्ट केलं. क्लॅम्प द ब्लँक ऑन द मशीन शॉप, जो ब्लँक आहे तो मशीन वरती मी क्लॅम्प केला. तर स्टार्ट द ऑपरेशन लाईन फेसिंग टर्निंग, म्हणजे ऑपरेशन मी चालू केलं. डिक्लॅम्प द जॉब फ्रॉम द मशीन मधनं जॉब बाहेर काढला मशीन झाल्यानंतर. इन्स्पेक्ट द ऑपरेशन परफॉर्म, त्या मशीनच्या सहाय्यानं जे जॉब वरती ऑपरेशन झालेले आहे त्याचं इन्स्पेक्शन केलं. इन्स्पेक्शन केल्यानंतर ओके असेल तर मी काय केलं, तर ट्रान्सपोर्ट केलं कुठं, की स्टोअर मध्ये, आणि स्टोअर मध्ये मी ते स्टोअर केलं. ठीक आहे. दिस प्रोसेस वी हॅव रेकॉर्डेड बाय युझिंग सिम्बॉल्स ऑफ प्रोसेस चार्ट. ही एक मेथड आहे. आणि दुसरी मेथड काय असणार आहे की आता ह्या टेबलमध्ये मी तीच प्रोसेस, म्हणजे आधीची ही प्रोसेस जी आहे, ही प्रोसेस काय केली, दुसऱ्या पद्धतीनं मी काय केले, रेकॉर्ड केले टेबलच्या फॉर्म मध्ये. मग काय केलंय, फर्स्ट जी ऍक्टिव्हिटी आहे वर्करची, काय केले, कलेक्ट द ब्लँक फ्रॉम द स्टोअर, म्हणजे स्टोअर मध्ये तो कलेक्ट केला. ठीक आहे. स्टोअर इथं दाखवलेलं स्टोरेज. ट्रान्सपोर्ट द ब्लँक टू द मशीन शॉप, म्हणजे स्टोरेज मधनं मी काय केलं, एक लाईन काढली, कुठं आलं ते ट्रान्सपोर्टला आलं. ठीक आहे. एक लाईन काढली ती कुठं आली, ट्रान्सपोर्टला आलं. ट्रान्सपोर्ट केल्यानंतर क्लॅम्प द ब्लँक ऑन द मशीन, म्हणजे ट्रान्सपोर्ट केलं मी ते जॉब मशीन शॉपला, आणि मशीन वरती काय केलं, ते क्लॅम्प केलं म्हणजे मी एक ऑपरेशन केली, म्हणजे ट्रान्सपोर्ट मधनं मी एक लाईन काढली ऑपरेशन. ठीक आहे. त्यात स्टार्ट द ऑपरेशन लाईन फेसिंग टर्निंग, ऑपरेशन काय केलं, मी क्लॅम्प केल्यानंतर ऍक्च्युअल ऑपरेशन चालू केलं, म्हणून काय केलंय, तर लाईन फर्स्ट ऑपरेशन नंतर सेकंड ऑपरेशन झालं. त्यानंतर डिक्लॅम्प द जॉब फ्रॉम द मशीन. ठीक आहे, की ऑपरेशन झाल्यानंतर काय केलं, की नेक्स्ट ऑपरेशन काय केलं, की तो जॉब डिक्लॅम्प केला मशीन वरनं. परत मी काय केलं, की त्या सेकंड ऑपरेशन मध्ये थर्ड ऑपरेशनला आलं, म्हणून काय केलंय, तिथं मी लाईन दाखवली. त्यानंतर इन्स्पेक्ट द ऑपरेशन परफॉर्म, त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, इन्स्पेक्शन करायचं. इन्स्पेक्शन करायचं असेल तर स्क्वेअर हा सिम्बॉल वापरलाय, आणि ऑपरेशन कडनं ती लाईन मी कुठे दाखवली, स्क्वेअर पर्यंत दाखवलेली आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्ट द फिनिश्ड पार्ट टू द स्टोअर. मग आता इन्स्पेक्शन झाल्यानंतर ट्रान्सपोर्ट कुठं करणार आहे, ट्रान्सपोर्ट करायचं आहे मला तो जॉब कुठं, स्टोअरला. म्हणून काय केलं, इन्स्पेक्शन नंतर मी ट्रान्सपोर्ट दाखवलं, आणि ट्रान्सपोर्ट नंतर कुठं दाखवलं, मी स्टोरेजला दाखवलं. म्हणजे स्टार्ट कुठे झालं, स्टोरेज मधनं लाईन कुठे दाखवलं, ट्रान्सपोर्ट मधनं ऑपरेशन 1 नंतर ऑपरेशन 2, ऑपरेशन 2 नंतर ऑपरेशन 3. ऑपरेशन 3 नंतर मी लाईन कुठं कनेक्ट केलेली आहे, इन्स्पेक्शनला. इन्स्पेक्शन झाल्यानंतर मी ट्रान्सपोर्ट करणार, म्हणून इन्स्पेक्शन मधनं ट्रान्सपोर्टला कनेक्ट केलेली आहे, आणि ट्रान्सपोर्ट मधनं कुठं करणार, स्टोरेजला. म्हणून काय केलं, स्टोरेजला लाईन दाखवलेली आहे किंवा लाईन कनेक्ट केलेली आहे. आता अनेक मी कॉलम वापरलेला आहे किंवा वाढवलेला आहे, तो काय, डिस्टन्स. आता जिथे जर ट्रान्सपोर्ट होतं, ठीक आहे, ट्रान्सपोर्ट होतं तिथं डिस्टन्स मेन्शन केलेला आहे. म्हणजे स्टोअर मधनं मशीन शॉपला जाताना जे डिस्टन्स तो वर्कर ट्रॅव्हल करणार आहे किंवा डिस्टन्स तो वर्कर जाणार आहे, ते तर मी काय केलं, ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी 10 मीटर, म्हणजे स्टोअर ते मशीन शॉप इथलं अंतर किती आहे, 10 मीटर मी इंडिकेट केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट जे ट्रान्सपोर्ट आहे, म्हणजे इन्स्पेक्शन झाल्यानंतर, जॉबचं इन्स्पेक्शन झाल्यानंतर जो ट्रान्सपोर्ट करणार आहे, ट्रान्सपोर्ट म्हणजे कुठं, की ट्रान्सपोर्ट फिनिश पार्ट टू स्टोअर. ट्रान्सपोर्ट जे करणार आहे ते पण काय केलं, की मशीन शॉप मधनं परत स्टोअरला जाणार आहे, ते डिस्टन्स किती इंडिकेट केलं, 10 मीटर. दिस इज सेकंड मेथड टू रेकॉर्ड द मेथड. मीन्स फक्त काय करायचंय, की ऑपरेशनचे सिम्बॉल काढायचे आहेत, ट्रान्सपोर्टचे सिम्बॉल काढायचे आहेत, इन्स्पेक्शन सिम्बॉल काढायचे आहेत, डिलेचे सिम्बॉल काढायचे आहेत, स्टोरेज सिम्बॉल काढायचे आहेत, आणि स्टोरेज मधनं
पुढे काय जातं ट्रान्सपोर्ट नंतर ऑपरेशन 1, ऑपरेशन 1 नंतर ऑपरेशन 2, ऑपरेशन 2 नंतर ऑपरेशन 3, ऑपरेशन 3 नंतर इन्स्पेक्शन नंतर ट्रान्सपोर्ट नंतर स्टोरेज. आता त्याच पद्धतीने ऑब्झर्वेशन कॅल्क्युलेशन मध्ये डिस्टन्स, सिम्बॉल, डिस्क्रिप्शन. ठीक आहे, फक्त त्या टेबल मध्ये माझ्या टेबल मध्ये काय केले मी डिस्क्रिप्शन आधी घेतले, त्यानंतर सिम्बॉल्स घेतलेले आहेत आणि त्यानंतर डिस्टन्स घेतलेला आहे. आता ऑब्झर्व्ड ऑपरेशन काय काय आहे, इसेन्शियल मोशन्स काय आहेत आणि एक्सेस मोशन्स काय आहेत. आता आपल्या केसमध्ये आपण एक्सेस मोशन्स किंवा अननेसेसरी मोशन्स करत नाहीये. ठीक आहे, अननेसेसरी मोशन्स करत नाही, त्यामुळे मी इथं डॅशच करणार आहे. आणि इसेन्शियल मोशन काय आहे की इसेन्शियल मोशन काय असणार आहे, मुवमेंट म्हणजे ट्रान्सपोर्ट करायचं आहे मटेरियल मशीन शॉप पर्यंत, स्टोअर कडनं मशीन शॉप पर्यंत मटेरियल ट्रान्सपोर्ट करायचं आहे, क्लॅम्पिंग करायचं आहे, मशीनिंग स्टार्ट करायचं आहे, डिक्लॅम्पिंग करायचं आहे, इन्स्पेक्शन करायचं आहे. इन्स्पेक्शन केल्यानंतर काय करायचं आहे की तो परत ट्रान्सपोर्ट कुठं करायचा आहे, मशीन शॉप टू स्टोअर ट्रान्सपोर्ट करायचा आहे. दीज आर द इसेन्शियल मोशन. म्हणजे ऑब्झर्व्ड मोशन आणि इसेन्शियल मोशन आपल्याला रिक्वायर्ड आहे. एक्सेस मोशन आपण कुठल्याच ह्या केसमध्ये करत नाहीये. त्यानंतर प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स काय आहेत की आपल्याला काय करायचं आहे की स्टुडंट ऍक्टिव्हिटी आहे ही. बिलो गिवन द फ्यू सॅम्पल क्वेश्चन्स फॉर रेफरन्स, टीचर्स मस्ट डिझाइन मोर सच क्वेश्चन्स सो एज टू इन्शुअर द अचिव्हमेंट ऑफ आयडेंटिफाइड सी. ड्रॉ द प्रोसेस चार्ट. आता प्रोसेस चार्ट वापरून आपल्याला काय करायचं, हे ऍक्टिव्हिटीज करायच्या. हे प्रोसेस चार्ट मध्ये जे सिम्बॉल्स दिलेले आहेत ऑपरेशनचं, त्यानंतर डिले, ट्रान्सपोर्ट, स्टोरेज आणि इन्स्पेक्शन, these symbols we have to use to do this activity. Activity 1 is toasting of bread, orange juice making, book binding and kite making. आता टोस्टिंग ऑफ ब्रेड, आता मला ब्रेड टोस्ट करायचे आहे. ठीक आहे, ब्रेड काय करायचे, टोस्ट करायचे आहे. मग पहिलं ऍक्टिव्हिटी आपण काय करणार आहे की स्टोर मध्ये जाऊन किंवा बेकरी मध्ये जाऊन आपण काय करायचं आहे की ब्रेडचं पॅकेट एक घ्यायचं आहे. ठीक आहे, ब्रेडचं पॅकेट घेतलं, ते घरी आणलं. ब्रेडचं पॅकेट स्टोर मध्ये आहे, स्टोर मधनं कुठं आणलं आपण, घरी आणलं, म्हणजे ट्रान्सपोर्ट केलं. घरी आणल्यानंतर काय केलं की तो टोस्ट ब्रेडचं जो पाकिट आहे ते ब्रेडचं पाकिट काय केलं मी फाडलं. ठीक आहे, टेअर आउट द ब्रेड पॅकेट म्हणजे मी ऑपरेशन हे केलं. त्यानंतर ते ब्रेड काढून टोस्टर मध्ये घातलं. दॅट इज ऑल्सो ऑपरेशन. टोस्टर मी काय केलं की चालू केलं. टोस्टर चालू केल्यानंतर आपण काय करणार, वेट करणार. ब्रेड टोस्ट होऊस तोपर्यंत. टोस्ट झाल्यानंतर काय करणार, परत मी ते काढणार, म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर ते प्लेट मध्ये ठेवलं. ठीक आहे, दॅट इज अ ऑपरेशन. प्लेट मध्ये ठेवल्यानंतर मी ट्रान्सपोर्ट कुठे केलं, तुमच्या डायनिंग हॉलला. ठीक आहे, म्हणजे ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस काय केली मी प्रोसेस चार्ट मध्ये जे सिम्बॉल दिले ते सिम्बॉल्स देऊन मी काय केलं, त्या प्रोसेसचं डिझाईन केलं किंवा प्रोसेस डिझाईन केलं बाय युझिंग सिम्बॉल्स ऑफ प्रोसेस चार्ट. मीन्स स्टोर मधनं किंवा बेकरी मधनं मी ब्रेड पॅकेट घेतलं, ते घरी आणल्यानंतर टोस्टर मध्ये ब्रेड पॅकेट फोडून ते ब्रेड टोस्टर मध्ये घातले, टोस्ट केल्यानंतर ते प्लेट मध्ये ठेवले. प्लेट मी कुठे केलं, ट्रान्सपोर्ट डायनिंग टेबल. म्हणजे हे एक एक्झाम्पल आहे. स्टुडंटने काय करायचंय, त्याच पद्धतीनं ऑरेंज ज्यूस मेकिंगचं प्रोसेस चार्ट काढायचं आहे, बुक बाइंडिंगचं प्रोसेस चार्ट काढायचं आहे, काइट मेकिंगचं प्रोसेस चार्ट काढायचं आहे. These are the practical related questions. Okay, in this way we have to complete practical number 1, that is apply the motions involved in machining operation of the given